दलित विद्यार्थी नेहमी दलित विक्टिम कार्ड खेळतात असं JNUच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांचं म्हणणं आहे। संडे गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण अगोदर ऐकूया। There's a permanent victimhood and you cannot progress by being permanently a victim or playing the victim card. This was done for blacks. The same thing was brought for Dalits here. And the question is, by making somebody the devil, it's not easy to, progress. And it is a temporary type of I would say it's more like a drug. Temporarily trying to say this is the enemy, you shout at it and then you'll feel good. But it's not real. It's manufacturing reality. So I think wokeism and this imaginary world or imaginary communities, which you had Anderson do it. Now we are creating imaginary worlds where I am the permanent victim, whatever happens, and you are the permanent oppressor. That doesn't at all work. Everybody is a multifaceted. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे विक्टिम कार्ड दलित विद्यार्थ्यांकडून सातत्याने खेळलं जात आहे आणि जर तुम्ही सातत्याने विक्टिम कार्ड खेळत असाल तर तुमची प्रगती होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। जर एखाद्या देशातल्या टॉपच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंची अशी मानसिकता असेल आणि त्या जर सामान्य वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करत असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालत असेल याचा विचार करा। काही दिवसापूर्वी UGCने अशाच भेदभावाच्या विरोधामध्ये आणलेला जो कायदा होता त्या कायद्याला प्रचंड मोठा विरोध झाला। हा कायदा आणण्याच्या पाठीमागचं कारणच शांतिश्री पंडित यांच्यासारखे लोक शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत हे वास्तव जाणून घेऊनच हा कायदा तयार करण्यात आलेला होता। आपल्याला माहिती आहे रोहित वेमुल्ला असेल, पायल तडवी असेल, अशा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या आणि त्यानंतर जातीय भेदभावाचा मुद्दा समोर आलेला होता। उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जातीय भेदभाव होऊ नये याची काळजी घ्यावी अशा प्रकारचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं होतं आणि या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने एक नियमावली तयार करावी असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला अनुसरूनच UGC ॲक्ट आणला गेला। परंतु या ॲक्टला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला। हा ॲक्ट येण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे अशा लोकांची मानसिकता होती जे शांतिश्री पंडित यांचं म्हणणं आहे असं अनेकांना वाटतं आणि म्हणून हे सातत्याने कुठे ना कुठे SC, ST, OBC, EWS अशा विद्यार्थ्यांना टार्गेट करत आलेली लोक आहेत आणि म्हणून या विद्यार्थ्यांसोबत जो सातत्याने होणारा भेदभाव आहे हा भेदभाव थांबला पाहिजे आणि त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा देखील विकास झाला पाहिजे। या अनुषंगाने त्यांच्यासाठी जे चांगलं वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुप्रीम कोर्टाने आणि UGCने आत्ता कुठे सुरू केली होती। म्हणजे स्वातंत्र्य मिळून जवळपास 75 वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचा एक चांगला कायदा आला होता आणि या विद्यार्थ्यांना एक चांगली पृष्ठभूमी तयार करून देण्याचं काम या कायद्याने केलं जाणार होतं। परंतु या कायद्याला देखील अशा लोकांनी विरोध केला आणि हा विरोध करून पुन्हा एकदा यांचा चेहरा असा समोर यायला लागलेला आहे। संडे गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये JNUच्या कुलगुरू शांतिश्री पंडित यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य एकट्या शांतिश्री पंडित यांचं नाही आहे तर असे हजारो लोक उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये एकूणच आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांचा जो परिणाम त्यांच्या वक्तव्याचा त्यांच्या मानसिकतेचा जो परिणाम होतो आहे तो परिणाम इथल्या लाखो विद्यार्थ्यांवरती होतो आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांना एक चांगलं सुपीक वातावरण मिळवण्यासाठी अशा प्रकारचे कायदे आणणं गरजेचं होतं। ही खरं तर एक एव्हिडन्स म्हणून सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं पाहिजे की बघा एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू जर अशा प्रकारच्या मानसिकतेचा असेल तर तिथल्या इतर स्टाफ कशा प्रकारच्या मानसिकतेचा असेल आणि त्याचे परिणाम तिथल्या विद्यार्थ्यांवरती नेमके काय होत असतील हे जाणून घेतलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने यावरती कडक ॲक्शन देखील घेतली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की जो कायदा तुम्ही वापस घेत आहात तो कायदा यामुळे लागू करण्यात आलेला होता। अशा प्रकारची मानसिकता असलेले लोक आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत आणि याच्यामुळे देशाच्या अनेक लोकांचं म्हणजे तरुणांचं जे माइंड आहे हे माइंड कुठे ना कुठे त्याला दाबण्याचं काम केलं जात आहे, त्यांचा विवेक रोखण्याचं काम केलं जात आहे आणि त्यांची जी प्रगती आहे ती होऊ दिली जात नाही। अर्थातच असे करोडो तरुण आहेत ज्यांना या गोष्टींचा परिणाम होतो आहे पण हे सातत्याने केलं जात आहे आणि या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे डावलण्याचा प्रयत्न केला जातो आहे। एखादा विद्यार्थी जर चांगल्या मार्काने पास होत असेल तर त्याला देखील तिथं डावलण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर तो पुन्हा
माझा जो पेपर होता किंवा मी जे आन्सर रायटिंग केलेलं आहे ते एकदम बरोबर आहे असा जर तो म्हणत असेल तर त्याला हेच लोक असं म्हणतात की तू दलित आहे त्याची आम्हाला भीती दाखवतो का, म्हणजे तोच दलित विक्टिम कार्ड खेळतो आहे असं त्याला दाखवण्याचं काम केलं जातं आहे. आणि तेच सांगण्याचं काम या शांतिश्री पंडित यांचं देखील सुरू झालेलं दिसते. आणि म्हणून असे जे हजारो लोक या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना जर बाजूला करायचं असेल, त्यांची मानसिकता जर सुधारायची असेल किंवा उच्च शिक्षण क्षेत्रामधला जातीय भेदभाव जर कमी करायचा असेल तर हे एव्हिडन्स सुप्रीम कोर्टाने स्वीकारले पाहिजेत. आणि UGCने जो काही नियमावली आता तयार केली होती SC ST OBC आणि AWSच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्यासोबत कास्ट डिस्क्रिमिनेशन होत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जी नियमावली तयार केलेली होती ती नियमावली सुप्रीम कोर्टाने सक्तीने लागू करण्याची वेळ आलेली आहे तरच हे सगळं थांबू शकतं. अन्यथा जर कुलगुरूच अशा प्रकारच्या मानसिकतेचे असतील तर इतर प्राध्यापक स्टाफ कशा प्रकारच्या मानसिकतेचा असेल हे लक्षात घ्या. आणि कुलगुरू जर एवढ्या उघड बोलत असतील तर यांचे छुपे अजेंडे नेमके काय असतील हे लक्षात घ्या. आपल्याला नेमकं शांतिश्री पंडित यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. UGC ॲक्ट लागू झाला पाहिजे का हे देखील सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.